जानेवारीमध्ये येणारा पहिला सण म्हणजे संक्रांत. महाराष्ट्रात नव्हे तर अन्य राज्यामध्ये सुद्धा हा सण साजरा केला जातो, पण वेगवेगळ्या रीती पद्धतीनुसार. पण महाराष्ट्रात सुवासिनी उत्साहाने साजरा करतात. पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत, तिसऱ्या दिवशी तिंक्रांत अशा 3 दिवसामध्ये साजरा केला जातो. रांगोळी घालतात. सुवासिनी महिला मकर संक्रांती दिवशी हळदी कुंकू हा कार्यक्रम साजरा करतात. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचे आयोजन करतात. या काळात वातावरणातील लहरी साजरा करण्यासाठी फलदायक असतात. या दिवशी सवाष्णी महिला एकत्र येतात. एकमेकांना हळदी कुंकू लावून म्हणजे समोरच्या सुवासिनीच्या रूपातील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे असते. वाण म्हणजे भेटवस्तू देऊन तिच्यासोबत आनंद वाटला जातो. म्हणून या दिवशी महिला एकमेकांना आपल्या घरी बोलावून हळदी कुंकू लावतात. काही ठिकाणी एकत्र हळदी कुंकू केला जातो. तिळगुळ लाडू, फुटाणे, गोडाचा पदार्थ देतात. सोबत एखादी भेटवस्तू दिली जाते. या निमित्ताने एकमेकांकडे जाणे येणे होते, बोलणे होते. हेच महत्त्वाचे वाटते. स्वागताच्या अनेक पद्धती इतरांकडे गेल्यामुळे समजते. आपण वाण घेण्यासाठी मैत्रिणींना आपल्या आमंत्रण करू शकतो. हळदी कुंकू लावल्याने स्त्रियांमध्ये दुर्गादेवी प्रकट जागृत होते. तिला भक्तिभावाने आवाहन करून कृपा प्राप्त होते. वाण देताना नेहमी पदराच्या टोकाचा आधार घेऊन देतात. या काळात दिलेल्या मानातून देवता लवकर प्रसन्न होतात. जीवाला फलप्राप्ती होते म्हणजे दान सत्कारणे लागते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला अशी सांगणारी मकर संक्रांत विचाराची देवाणघेवाण करीत नातं जपण्याचा, बंधन जपण्याचा महत्त्वाचा संदेश देते.